दुधाच्या धारा नव्हे समृद्धीच्या धारा। हिरकणी गोळी पेंडणे आणला आनंद घरा। हिरकणी पशुखाद्य वापरणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांच्या या काही प्रतिक्रिया। नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम तुम्ही तुमचं संपूर्ण नाव आणि गाव सांगा। भीमराव पांडुरंग माळे, हा, गाव खंडोबाची वाडी। आता तुमच्याकडे एकूण किती जनावर आहेत? 3 गायाच्या 3 कालवड्याच्या। बर बर। तुम्ही किती दिवसापासून हा जनावरांचा धंदा करता? जवळजवळ 25 ते 30 वर्ष झालं। बर, ही तुमचा मुख्य धंदा आहे का जोडधंदा आहे? जोडधंदा, शेती अधिक जनावर। शेती बी आहे, जनावर बी आहेत। बर, आता तुम्ही कोणतं पशुखाद्य वापरतो ह्यांना? मिल्क शक्ती। मिल्कशक्ती, ही मिल्कशक्ती हिरकणीचं। हिरकणीचं किती दिवसापासून वापरतो? 1.5 वर्ष झाले, 1.5-2 वर्षाला आलं। 1.5-2 वर्ष झाले। बर, हे हिरकणी पशुखाद्य वापरल्यापासून तुमच्या गायीच्या तब्येतीत काय सुधारणा झाली? पण ही पशुखाद्य चारागल्यापासून गाय अगदी व्यवस्थित गाब जायला माझ्यावर यायची लगेच। म्हणजे गायींची तब्येत सुधारून गायी योग्य माज करून गाभण जायला लागली। गायीच्या दुधामध्ये काय वाढ झाली? गायीच्या दुधामध्ये वाढ झाली की पहिलं माझी गाय 10-11 देत होती, ती आता 12-12.5 ही देते। म्हणजे ती 13-13.5 देते। ही काय पहिल्यावर आहे, 8-9 देते। म्हणजे साधारणतः एका गायीला दिवसाला 1-2 ते 2.5 लिटरची वाढ झाली एका गायीला। आणि फॅट एसएनएफ मध्ये काय वाढ? फॅट आम्ही खव्याला घालतो दुधीचं। म्हणजे फॅट एसएनएफ चेक करत नाही तुम्ही, डायरेक्ट खव्याला? खव्याला तर उलट फॅट एसएनएफ चांगलीच क्वालिटीची लागते। बरं, आणि हे तुम्ही पशुखाद्य किती प्रमाणात देता? 150, म्हणजे साधारण 2.5 किलोच्या आसपास एका टायमाला। 2.5 किलो दिवसाला 5 किलो। ठीक आहे। हे पशुखाद्य वापरल्यापासून तुम्ही समाधानी आहेत का? होय, ठीक आहे अगदी। आमच्या इतर शेतकऱ्यांना काय सांगाल ह्याबद्दल? ह्याबद्दल सांगणार की बाबा, ही तुम्ही जर वापरलं तर गायी गाब जायला बी त्रास करीत नाही त्या, आणि शेवटी आपल्याला सगळ्यातनच गायीची तब्येत बी चांगली राहते। बरोबर आहे, तरी आपल्याला गायीचं दूधच काढायचं नाही। सगळे तब्येत झाल्या, गुरं बी चांगली राहिली पाहिजे, दूध बी वाढलं पाहिजे, सगळ्यातनं अगदी ही हे पशुखाद्यापासून हे होते। हे आपलं पशुखाद्य ते इतर पशुखाद्यापेक्षा महाग आहे का स्वस्त आहे? सगळ्या ह्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा ही 70-80 रुपयाने कमी आहे, आणि त्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट आहे त्याचे। चांगले चांगले चांगले।